नवी मुंबईमध्ये आहे ते सध्या रिडेव्हलपमेंटचं वारं आहे ते जोरदार व्हावं लागलेलं आहे। अनेक मोडकळीस आलेल्या इमारतींचं सोसायटींचं रिडेव्हलपमेंट चालू आहे, मात्र त्या ठिकाणी राहणाऱ्या रहिवाशांना धमक्या दिल्या जात असल्याचा तक्रार आहे, आरोप आहे ते शिवसेनेच्या माध्यमातून करण्यात आलेला आहे। आपल्याबरोबर शिवसेनेचे नवी मुंबई संपर्क प्रमुख किशोर पाटकर, आपण त्यांच्याशी बोलूया। तुम्ही काल पोलीस कमिशनरना भेटले, पालिका कमिशनरना भेटले, संबंधित तक्रारी केलेल्या आहेत। नवी मुंबईमध्ये एक मोठं राजकीय कुटुंब आहे जे कुठेही पुनर्बांधणी चालू झाली काय तिथल्या पदाधिकाऱ्यांना दम देतात, आपल्याकडे बोलवून घेतात आणि त्यांना सांगतात एक नागपूरची कंपनी आहे, हे काम त्यांनाच दिलं पाहिजे आणि सरळ दमदाटी करतात आणि टेंडर बाकी कोणाला बिल्डरांनाही फोन करतात, घेऊ देत नाही आणि त्याला काम द्यायला लावतात। या संदर्भात काही तक्रार रहिवाशांच्या तुमच्याकडे आल्या, काय प्रकार नक्की काय घडले आहेत? खूप तक्रारी आलेल्या आहेत। माझ्या सेक्टर 9 मध्येच असले 2 प्रकार घडलेले आहेत। टोटल 3 सोसायट्यांमध्ये असं घडलेलं आहे। नागपूरची कंपनी ती आली होती, मागच्या मुख्यमंत्र्यांचं नाव घ्यायचं, आम्ही त्यांची माणसं आहोत। रहिवाशांनी ते गरीब असतात, बिचारे कुठेतरी जॉब केलेले असतात, रिटायर लोक असतात, त्यांना टेंडर लावलं, त्यांना टेंडर दिलं गेलं, त्यांनी ते टेंडर घेतलं आणि गोदरेजला सरळ सांगितलं का हा प्लॉट आमचा आहे, आम्हाला काम मिळालं आहे आणि गोदरेजकडनं जवळजवळ 23 कोटी रुपये उचलले आणि त्या निघून गेलेले आहेत। आणि लोकांना जे आज भाडं भरायला पडते आहे, लोकांना जी घरं लहान झाली या पैसे घेतल्यामुळे, ही चिटिंग झालेली आहे आमच्या इथल्या 3 सोसायट्यांमध्ये आणि आमची लोक रस्त्यावर उतरणार आहेत। सेम प्रकार हा पंचशीलला त्याच माणसांनी केला, नागपूरच्या लोकांनी। ह्याच्यावरती मी आता रितसर पूर्ण प्रेस कॉन्फरन्स घेऊन सर्व ओपन करणार आहे, त्यांचा ॲग्रीमेंट आणणार आहे समोर, माझ्याकडे सर्व पेपर आलेले आहेत आणि आज रहिवाशी त्यांना शोधत आहेत, कुठे गेले, आमचं भाडं वाढलेलं आम्हाला द्या परत, आम्ही जेवढं भाडं भरलं आहे ते आम्हाला द्या परत। ते कोणाचाही फोन उचलत नाही, कोणालाही भेटत नाही आणि अजून असं सेम सर्वीकडे हे राजकीय कुटुंब फोन करते त्यांना आणि त्यांना नेरूळमध्ये आता हा प्रकार जास्ती सुरू झालेला आहे। नेरूळमध्ये पंचशील सोसायटीमध्ये पण सेम तसंच झालेलं आहे। म्हणजे त्या लोकांना काम द्यायला लावतात, मग ते लोक दुसऱ्या कोणतरी कॉर्पोरेट लेवलला शोधतात, कॉर्पोरेट लोकांना आणतात, त्यांची फसवणूक करतात आणि हे पैसे आता वाटून घेत आहेत का कसा हिस्सा होतो ते मला माहीत नाही, पण ते पैसे घेऊन इथं निघूनच जातात, नंतर काही जबाबदारी घेत नाही, कोणालाही भेटत नाहीत। नागपूरची जी कंपनी ही मिडलमॅन म्हणून काम करते असा तुमचा आरोप आहे, यामुळे रहिवाशांचं कसं नुकसान होतं? बघा, नीट विचार करा, टेंडर निघालं तर आमच्या इकडे कसं होतं, टेंडर निघालं तर बिल्डर आणि रहिवाशांमध्ये ॲग्रीमेंट होते, पण ही जी नागपूरची लोक आहेत ही काय करतात, पहिले त्यांची कंपनी टाकतात त्यांच्यामध्ये, त्या कंपनीचं 79 करून घेतात। एकदा ते 79 झालं का ते त्या कॉर्पोरेट लेवलला जाऊन सांगतात का आमच्या इथे एवढा खर्च झाला आहे, आम्ही हे सर्व एवढं अरेंज केलं आहे, आम्ही लोकांनी मॅनेज केलं, तर तसे बोलून ते पैसे घेतात। ते पैसे मिळायला पाहिजे होते सोसायट्यांना ॲज अ कॉर्पस फंड, किंवा त्यांचा एरिया वाढवून द्यायला पाहिजे होता, किंवा त्यांचं भाडं वाढवून द्यायला पाहिजे। ज्यांचा संबंधच नाही, ते इथले नगरसेवक नाहीत, ते इथले लोकप्रतिनिधी नाहीत, त्यांच्या इथे लोकांची काही कनेक्शन नाही, त्यांचा जिव्हाळ्याचा काही संबंध नाही, त्यांना ते सरळ पैसे उचलतात आणि इथनं गायब होतात। आणि ह्याच्यामध्ये रहिवाशी तर चिटिंग होतेच आहे, पण गोदरेज, कोलते पाटील ह्या सर्व अशा कंपन्यांची पण चिटिंग होते। सेम प्रकार वाशी सेक्टर 2ला पण घडला आहे, तिकडे पण आज 2 महिन्यापासून सर्व लोकांनी खाली केलं आहे आणि आता ती कॉर्पोरेट कंपनी आहे कोलते पाटील नावाची, त्यांनी त्यांचं भाडं देणं बंद केलेलं आहे, ते लोक त्याच्याविरुद्ध हायकोर्टात गेलेलं आहे। आता कुठेतरी पोलिसांनी ह्याच्यात इंटरव्हेन केलं पाहिजे। काल आम्ही CP साहेबांना भेटलो, त्यांनी आम्हाला सांगितलं आहे का इकॉनॉमिक ऑफिस विंगमध्ये त्या सोसायटीचा तक्रार करा, त्यांनी किती पैसे उचलले त्याची आम्हाला डिटेल आणून द्या, आम्ही बरोबर गुन्हा दाखल करून त्या तपास करू। तुम्ही नवी मुंबई महानगरपालिकेत DP संदर्भात सुद्धा काही तक्रारी उपस्थित केल्या? हो ना, आता ऐरोलीच्या आमदारांनी विधानसभेमध्ये किती आकडतांडव केला आपण बघितलेलं आहे। काय मी सामाजिक हिताला पहिले जपतो, मी राजीनामा देऊन टाकीन, मी काय राजकारणाचा संन्यास घेईन, पण मी लोकांवर अन्याय होऊ देणार नाही। नवी मुंबईमध्ये बिल्डरांनी जे 8-9 प्लॉट विकत घेतले ते आमच्या DPच्या अगोदर घेतलेले आहे टेंडर काढून सिडकोनी, आणि नंतर ह्या ऐरोलीच्या आमदारांच्या समर्थक नगरसेवकांनी त्याच्यावरती रिझर्वेशन टाकलं, त्याच्याविषयी ते तिथे भांडतात आहे। पण ऑन द सेम टाईम आडवली बुतिवलीमध्ये 300 एकर जमीन जी फॉरेस्ट होती त्याचं आरजोन करून टाकलं, त्याच्याविषयी एक शब्दही काढत नाही। मग त्यावेळेला कुठे जाते सामाजिक बांधिलकी, पर्यावरणाचा ह्यांना विचार नाही का? तर हे सर्व फक्त लोकांच्या डोळ्यात धूळफेक आहे आणि स्वतः हे असं करायचं आणि एकनाथ शिंदे साहेबांवरती आरोप करायचे, बिनबुडाचे आरोप करायचे, हे चांगलं नाही। मग तुम्ही 300 एकरवरती पण काहीतरी बोला ना, तिथे कुठे पाणी मुरते, त्याच्याविषयी एक शब्दही कोणी काढलेला नाही, हे एकदम चुकीचं आहे।
नक्कीच आपण पाहतो की नवी मुंबईमध्ये आहे ते मोठ्या प्रमाणामध्ये आहे ते मोडकळीस इमारती आलेले आहेत. मात्र हे काम होत असताना कुठेतरी बिल्डर आणि रहिवाशांमध्ये फसवणूक होऊ नये अशा प्रकारची तक्रार आता शिवसेनेच्या माध्यमातून करण्यात आली आहे. विनायक पाटील, एबीपी माझा, नवी मुंबई. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.